रायगडमधल्या आंबेनळी घाटात झालेल्या अपघातात 8 जणांचा दुर्दैवी अंत झाला। मृतांमधले 8ही जण हे साताऱ्याचे रहिवासी होते। हे सगळे तरुण वीकेंडसाठी शुक्रवारी दापोली जवळच्या हरणे बीचवर गेलेले। रविवारी रात्री ते उशिरा साताऱ्याकडे परतत होते। मात्र या तरुणांची ही कोकण ट्रिप अखेरची ठरली। दाभेळ गावच्या हद्दीमध्ये गाडीवरचं नियंत्रण सुटून स्कॉर्पिओ 800 फूट खोल दरीत कोसळली। महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमकडनं युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं। रात्रभर चाललेल्या बचाव कार्यात आतापर्यंत 2 मृतदेह बाहेर काढण्यात आले। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय गाडीची जी अवस्था झाली त्यावरूनच या अपघाताची भीषणता आपल्या लक्षात येऊ शकते। आणि 8ही तरुणांचा या आंबेनळी घाटात मृत्यू झालाय। साताऱ्यातली दृश्य कोकणातल्या हरणे बीचवर ते ट्रिपसाठी गेले होते, वीकेंडसाठी गेलेले होते आणि परत येताना त्यांचा मृत्यू झाला। त्यात कोरेगाव तालुक्यातले आसगावचेही लोक होते, त्यातल्या 5 जणांचा मृत्यू झालाय। दाभेळ गावच्या हद्दीमधला हा सगळा प्रकार आहे। गाडीवरचं त्यांचं नियंत्रण सुटलं आणि स्कॉर्पिओ थेट 800 फूट खोल दरीत कोसळली। दरम्यान रायगड आणि सातारा जिल्ह्यांना जोडणारा आणि महत्त्वाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबेनळी घाटातली अपघातांची मालिका सुरूच आहे। कारण आंबेनळी घाटात ज्या ठिकाणी हा अपघात घडलाय त्या ठिकाणी संरक्षित कठडेच नव्हते, केवळ मातीचा ढीग प्रवाशांच्या सुरक्षेसाठी असल्यानं हे वाहन मातीवर चढून खाली कोसळलं आणि अपघातात 8 जणांना आपला जीव गमवावा लागला। प्रशासन या बाबतीत किती गंभीर आहे यावरनं कळतच आहे। प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होतोय। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, बघूया। रायगडमधील पोलादपूर व सातारामधील महाबळेश्वर यांच्यामध्ये जोडला जाणारा हा जो आंबेनळी घाट आहे, आपण या घाटामध्ये आहोत जिथे स्कॉर्पिओचा रविवारी पहाटे जो अपघात झालेला आहे व काल रात्री मात्र पोलिसांना याची माहिती भेटलेली आहे। ही जी स्कॉर्पिओ आहे याच्यामध्ये 8 जण मृत पावलेले आहेत। सर्व युवक होते, सातारा जिल्ह्यातील हे युवक होते। हे युवक कोकणामध्ये गेले होते व कोकणातून येणारा जो मार्ग आहे आपण आता बघतोय की पोलादपूरहून म्हणजे कोकणातून हा जो मार्ग इकडे वरती येतोय या ठिकाणी आपण आता बघतोय की ही एसटी आता कोकणात चाललेली आहे। पण ह्याच्या विरुद्ध मार्गाने म्हणजे पलीकडच्या मार्गाने ही स्कॉर्पिओ कोकणातून साताऱ्याला जात होती व या ढिगाऱ्यावर हा जो मातीचा ढिगारा आहे या ढिगाऱ्यावर येऊन या स्कॉर्पिओ ही दरीत कोसळलेली आहे। आणि प्रत्यक्ष घटना मात्र या ढिगाऱ्याच्या आपण आसपास बघितलं तर कुठेही संरक्षित कठडा नाहीये, मातीचा ढिगारा दिसतोय। या ठिकाणी आता हे रेस्क्यू टीम सर्व जे दरीत जात आहेत व दरीतून मृतदेह बाहेर काढतात त्यांचं काम चालू आहे व रेस्क्यू टीमचं आपल्याला इथं सर्व साहित्य दिसतंय। परंतु या आंबेनळी घाटामध्ये आपण बघतोय की रेलिंग व संरक्षक जे कठडे आहेत त्यांची अवस्था आपण इथं बघतोय की रेलिंगची अवस्था आपण आता कॅमेरामध्ये समोर बघतोय की अत्यंत दुरावस्था रेलिंग आहे, तुटलेले रेलिंग आहेत, त्याची कुठेही जोडणी झालेली नाही। जे संरक्षक कठडे आहेत तेही जुने झालेले आहेत, त्याचेही दगडी मात्र निघालेली आहे। काही ठिकाणी तर संरक्षक कठडेही आपल्याला या ठिकाणी दिसत नाहीये। आता आपण बघतोय की हा जो महाबळेश्वरकडे जाणारा मार्ग आपण पाहतोय, इथं महाबळेश्वरकडे जाणाऱ्या बाजूला आपणही चाललेलो आहोत आणि या ठिकाणी आपण बघतोय की काही अंतरावर म्हणजे 2018 मध्ये येथून 100 फुटावर जी समोरची दरी दिसते, जो समोरचा भाग दिसतोय जिथे लोक खूप उभी आहेत, काही प्रेक्षक या ठिकाणी पर्यटक आहेत ते मात्र या ठिकाणचा अपघात पाहतात। त्याच ठिकाणी 2018 मध्ये दापोलीची जी कृषी विद्यापीठाची जी बस होती ती मात्र त्याच भागातून कोसळली जिथे रेलिंग नाहीये, जिथे तेव्हाही रेलिंग नव्हती आताही रेलिंग नाहीये। आपण बघतोय जिथे लोक उभी आहेत तिथं कुठेही रेलिंग मातीच्या ढिगाऱ्यावर आपल्याला दिसत नाहीये व या ठिकाणी जिथे अपघात झालाय तिथेही मात्र आता जे दुरुस्तीचं काम नुकतंच हाती घेऊन संपवण्यात आलंय। या ठिकाणी कुठलीही पलीकडे दरी आहे याची कुठलीही माहिती या ठिकाणी दिली गेलेली नाही, कुठलाही कठडा या ठिकाणी बसवला गेलेला नाहीये किंवा काही दिशादर्शक या ठिकाणी गेलेले नाही। त्यामुळे दोन्हीकडनं जे येणारे प्रवासी वाहन आहेत ते रात्री किंवा पहाटे या ठिकाणी दरीत जाण्याची शक्यता आहे व ती शक्यता आता खरी ठरलेली या स्कॉर्पिओ जी गेलेली आहे। त्यामुळे एकूणच ठेकेदारांनी व पीडब्ल्यूडीने जे काम केलेलं आहे ते एकदम निकृष्ट दर्जाचं काम आहे। कुठलीही माहिती दिशादर्शक या ठिकाणी लावलेलं नाही, यामुळेच हा अपघात घडल्याचं आता दिसून येत आहे। आता पुन्हा एकदा प्रश्न पडलाय की 2018 मध्ये जे 33 लोकांचे बळी गेले होते त्यानंतर पुन्हा आज 8 लोकांचे बळी गेलेले, तर आंबेनळी घाट हा खरंच प्रवाशांसाठी सुरक्षित आहे का असा प्रश्न मात्र या माध्यमातून आता पुढे येत आहे। NDTV मराठीसाठी महबूब जमादार, रायगड। दरम्यान आंबेनळी घाटातील अपघाताचा तपास करणाऱ्या पोलिसांशी सुद्धा आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, बघूया।
त्या स्कॉर्पिओमध्ये किती जण होते व कसा अपघात झालाय व कशी माहिती भेटली या संदर्भात आपण जाणून घेऊन आहोत. पोलादपूरचे एपी आहेत रावडे साहेब यांच्याकडून. साहेब काय बोलाल की ह्या अपघाताची माहिती पहिला कशी कळली? या अपघातातील जो युवक आहे अंश चव्हाण म्हणून, त्याच्या वडिलांनी पोलादपूर पोलीस स्टेशनशी संपर्क साधला काल रविवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान. त्यानंतर त्या युवकाचं आपण मोबाईलचं लोकेशन घेतल्यानंतर ते पोलादपूरच्या आंबेनळी घाटातलं लोकेशन आलं. त्यानंतर मग आम्ही रेस्क्यू ऑपरेशन त्या लोकेशनवर येऊन चालू केलं. साधारण किती वाजता हे रेस्क्यू ऑपरेशन हाती घेण्यात आलं आणि त्यासाठी आपण काय काय तयारी केली होती? काल रात्री 10:30 वाजल्यापासून रेस्क्यू ऑपरेशन आपण चालू केलं होतं. प्रतापगड ट्रेकर्स आणि जे महाबळेश्वर ट्रेकर्स रेस्क्यू टीम आहे यांच्या मदतीने काल रात्री 10:30 ते 11 पासून आपण रेस्क्यू ऑपरेशन चालू केलं आहे. त्याच्यानंतर त्यांच्या मदतीला महाडची सिस्केप आणि रोह्यावरून सह्याद्री रेस्क्यू टीम आहे ती मदतीला आपण बोलवलेली. एकूण 4 रेस्क्यू टीम या ठिकाणी आता सध्या रेस्क्यूच्या ऑपरेशन्समध्ये आहेत, कार्यरत आहेत. परंतु हा अपघात एवढा भीषण होता की या आंबेनळी घाटात सुरक्षितेची जी कारणं आहेत ती मात्र आता समोर आलेली आहेत की वाहन चालकांना येते किंवा वाहनांना सुरक्षा उभारणं खूप गरजेचं आहे. NDTV मराठीसाठी महबूब जमादार, रायगड. दरम्यान साताऱ्यातील घटना दुर्दैवी आहे, तपासासाठी पथक पाठवलंय अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. आता त्या ठिकाणी जे काही वर्क आहे ते चाललेलं आहे. 3 बॉडीज मिळालेल्या आहेत आणि अजून बॉडीज शोधण्याचा प्रयत्न चालला आहे, त्या देखील मिळतील. अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची दुर्घटना आहे आणि खरं म्हणजे या संदर्भात पहिल्यांदा कोणाला माहितीच नव्हती, पण नंतर हे मिसिंग आहेत लक्षात आल्यानंतर शोध घ्यायला जेव्हा सुरुवात झाली त्यावेळी लक्षात आलं की अशा प्रकारची दुर्घटना झाली आहे. त्या संदर्भात आता पुढची कारवाई चाललेली आहे.